प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने रास्त भाव देऊन न्याय द्यावा या मागणीसाठी येत्या 18 तारखेला कांदा नगरी असलेल्या लासलगाव येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी केले आहे. सध्या राज्यभरात उन्हाळ कांद्याची आवक वाढली असली तरी कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अत्यंत कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. यामुळे कांदा विक्रीनंतर उत्पादन खर्चही हातात पडत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या विरोधात 18 मे रोजी सकाळी 9 वाजता लासलगाव मार्केट कमिटीच्या आवारात आमदार रोहित पवार यांच्यासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शहा, येवला. येत्या सोमवारी 18 तारखेला म्हणजे 18 मे रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्राचे नेते रोहितदादा पवार हे कांदा प्रश्नी शासनाचं लक्ष वेधण्याकरता आणि शासनाला जाब विचारण्याकरता लासलगाव येथे येत आहे. आणि या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आज हा जो कांद्याचा प्रश्न निर्माण झाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणार, आंदोलन स्वरूपात त्या ठिकाणी बाजार समितीला भेट देऊन त्या ठिकाणी चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांबरोबर होणाऱ्या या चर्चेमध्ये आणि आंदोलनामध्ये आपण येवले तालुक्यातील कांदा उत्पादक हे देखील मोठ्या संख्येने आहेत. त्या सर्वांना माझं आवाहन आहे का आपण देखील या मोर्चामध्ये आणि या आंदोलनात आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊया आणि या शासनाला पडलेल्या या कांदा भावासंदर्भात जाब विचारू. आणि हा जाब विचारणं हे काळाची गरज झालेली आहे. कारण आज जो उत्पादन खर्च आहे तो खूप दूर राहिला, परंतु वाहतूक खर्च देखील कांद्याचा निघत नाही अशी परिस्थिती या कांदा भावाची झाली आहे. आणि शासन सांगतं 1235 रुपये क्विंटलने आम्ही नाफेड खरेदी करणार. 1235 आणले कुठून? हा भाव ठरवला कोणी? आणि 1235 रुपये नाफेड कांदा घेणार म्हटल्यानंतर तो कोणाचा घेणार? ओपन मार्केटला घेणार का? तो चांगल्याच प्रकारचा 1235 असेल तर मग जो 2 नंबरचा किंबहुना जो या पावसाने उन्हाने जो खराब झालेला, थोडासा डॅमेज झालेला तो कांदा काय करायचा? उखाड्यावर फेकायचा का? हा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण होतो. तेव्हा रोहितदादा पवार आमदारांच्या या नेतृत्वाखाली आपल्याला एकत्रित 18 तारखेला जमायचं आहे. जिल्ह्यातले अनेक नेते, खासदार भगरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष आपले दत्ता पाटील साहेब आणि इतर देखील नेते उपस्थित राहणार आहेत. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण येत्या 18 तारखेला सोमवारी 9 वाजता लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या संख्येने यावं आणि या आंदोलनात सामील व्हावं.